तुमच्यासोबत कधी असं झालंय का? तुम्ही खूप नवीन वर्ड शिकता अँड वेन यू सी देम यू अंडरस्टँड देम परफेक्टली, पण जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा मात्र ते शब्द तुमच्या तोंडातच येत नाही. दिस इज अ व्हेरी कॉमन प्रॉब्लेम अमंग लर्नर्स. हाय, आय एम पूनम, युअर इंग्लिश लँग्वेज कोच. आज मी तुम्हाला सांगणार आहे की असं का होतं अँड हाऊ टू फिक्स इट. अंडरस्टँडिंग द प्रॉब्लेम. चला एक सिम्पल एक्झाम्पल घेऊया. इमॅजिन एक मुलगी आहे, तिचं नाव सारा. शी इज हेल्पफुल, पोलाइट आणि सगळ्यांना ती खूप आवडते. नाउ इफ आय आस्क यू टू डिस्क्राईब सारा, तुमच्या डोक्यात कोणते वर्ड्स येतात? राईट, गुड, नाईस, स्वीट. बरोबर. आता हे वर्ड्स नॅचरली तुमच्या ब्रेनमध्ये ॲक्टिव्ह आहेत, म्हणून ते पटकन तुमच्या तोंडात येतात. पण तुम्ही याऐवजी काही असे ॲडजेक्टिव्स पण वापरू शकला असता. फॉर एक्झाम्पल, रिस्पॉन्सिबल, सॉफ्ट स्पोकन, ग्रेसफुल, सिन्सिअर, कंपॅशनेट, ब्रिलियंट, डिपेंडेबल. हे शब्दाचे मिनिंग तुम्हाला माहिती असतीलही, पण जेव्हा तुम्ही बोलायला लागता तेव्हा मात्र एकही शब्द तुम्हाला वापरता आला नाही. दॅट मीन्स हे वर्ड्स तुमच्या ब्रेनमध्ये पॅसिव्ह व्होकॅब्युलरी आहेत. सो व्होकॅब्युलरीचे दोन टाईप्स असतात, एक ॲक्टिव्ह व्होकॅब्युलरी आणि एक पॅसिव्ह व्होकॅब्युलरी. ॲक्टिव्ह व्होकॅब्युलरी ती तुम्हाला बोलताना इन्स्टंटली वापरता येते आणि पॅसिव्ह व्होकॅब्युलरी कळते पण बोलताना वापरता येत नाही. बट वाय डज दिस हॅपन? कारण तुम्ही रँडमली वर्ड्स शिकता. रँडमली म्हणजे कसं? कॉन्टेक्स्ट शिवाय, टॉपिक शिवाय किंवा युसेज शिवाय. फॉर एक्झाम्पल, तुम्ही कुठलंही पुस्तक घेता किंवा कुठली मूव्ही बघता, हॉलिवूड मूव्ही बघता आणि त्यातले कुठलेही रँडम व्होकॅब्युलरी वर्ड जमा करून त्यांचं मिनिंग लिहून घेता. फॉर एक्झाम्पल, सपोज यू लर्न 5 व्होकॅब्युलरी वर्ड्स टुडे, लाईक एन्व्हायरमेंट, पॅकेजिंग, कंटेंटमेंट, recycle, report. Tomorrow you will again add new random vocabulary words. You keep adding new vocabulary words every day. So what exactly happens in your brain? तुमचा ब्रेन त्या वर्ड्स मध्ये मीनिंगफुल कनेक्शन करूच शकत नाही. It cannot group them or it cannot categorize them properly. And eventually your brain is not able to make sense of these random words that you have learned over the years. म्हणूनच हे वर्ड्स तुमच्या ब्रेनमध्ये पॅसिव्ह राहतात. पुढच्या वेळी हे शब्द जेव्हा तुम्ही ऐकता किंवा वाचता त्याचं मीनिंग तुम्हाला व्यवस्थित कळतं, पण जेव्हा तुम्ही बोलायला लागता तेव्हा मात्र तुमचा ब्रेन ते वर्ड पटकन रिकॉल करून आणू शकत नाही, कारण हे वर्ड्स तुमच्या ब्रेनमध्ये स्कॅटर्ड असतात, म्हणजे प्रॉपरली ऑर्गनाइज्ड नसतात. दॅट्स द रिझन you know the meaning of soft spoken, respectful, compassionate, but instead you said nice, good, clever, right? So what's the solution? आज मी तुम्हाला एक पॉवरफुल मेथड शिकवणार आहे ज्यामुळे पॅसिव्ह वर्ड्स ॲक्टिव्ह होतात. And here are 5 steps you need to do. Learn topic vocabulary. You need to have a topic-based approach. Let's learn 4 steps. Step 1. Choose a topic. यानंतर असे टॉपिक्स निवडा जे तुमच्या रोजच्या आयुष्यात वारंवार येतात, म्हणजे जे टॉपिक्स तुम्हाला नेहमी बोलावे लागतात. फॉर एक्झाम्पल, शॉपिंग, हेल्थ, डाएट, एन्व्हायरमेंट, वर्क लाईफ बॅलन्स. व्होकॅब्युलरी रँडमली कधीच शिकू नका. टॉपिक वाईज शिकणे सगळ्यात इफेक्टिव्ह मेथड आहे. सो एक टॉपिक घेऊया, वर्क अँड ऑफिस लाईफ. सपोज हा टॉपिक वाचल्यानंतर तुम्हाला 5 व्होकॅब्युलरी वर्ड्स मिळाले, जे की सपोज डेडलाईन, मीटिंग, रिपोर्ट, टास्क किंवा शेड्यूल. नाउ in your mind, instead of having all the mess with those random words, you now have clear folders of vocabulary. Next time when you need to use that vocabulary, your brain goes to that folder
and your brain is able to make sense of those words. This is the first and probably the most important step towards speaking English fluently. And that's exactly what we do at Poonam's English Academy. We focus strongly on your fluency and speaking skill to make sure you learn English the right way, so that you can speak and not just understand English. We have a topic-based approach to vocabulary and grammar in our basic to advanced English communication skill course. We offer in-person and online daily live sessions on Zoom with teachers and other classmates. You can actually speak with others and get yourself corrected. So if you are serious about improving your English and speaking fluently, this is your chance to accelerate your progress. Step 2. Learn words in sentences. Now, why this method works? वर्डचा मीनिंग कॉन्टेक्स्ट नुसार बदलतो. फॉर एक्झाम्पल, एक वर्ड घेऊया फाईल. आता फाईलला आपण असं वापरू शकतो: सेव्ह अ फाईल, फाईल द पेपर्स, फाईल अ कंप्लेंट. सो पहिल्या ह्याच्यात फाईल नाऊन होतं आणि दुसऱ्या ह्याच्यात व्हर्ब. नेक्स्ट वर्ड इज लीव. लीव अर्ली, टेक लीव, लीव इट देअर. इफ यू लर्न अ वर्ड अलोन, तुमचा ब्रेन कन्फ्यूज होतो. इफ यू लर्न इन कॉन्टेक्स्ट, तुमचा ब्रेन कनेक्ट होतो. आता या वर्ड्समध्ये जर तुम्ही पाहिलं, कुठे ते नाऊन म्हणून उपयोग होत होता तर कुठे व्हर्ब म्हणून. सो म्हणूनच जेव्हा तुम्ही कॉन्टेक्स्टने व्होकॅब्युलरी वापरता किंवा शिकता, ते तुमच्या ब्रेनला लगेच कळतं आणि स्पॉन्टेनियसली तुमचा ब्रेन ते रिकॉल करू शकतो. सिम्पल: वर्ड प्लस सेंटेन्स, active vocabulary. Now let's make examples using those vocabulary words. I always try to complete my work before the deadline. We have an important meeting at 10 a.m. I need to submit a report to my manager. My first task every morning is to check emails. A proper schedule helps me stay organized. आता ब्रेनला इन्स्टंटली कळतंय, अरे हे वर्ड ऑफिस टॉपिकचे वर्ड्स आहेत. सो ब्रेन लगेच त्या फोल्डरमध्ये जाऊन ते शब्द बोलण्यासाठी पटकन घेऊन येतो. स्टेप 3. राईट अ पॅराग्राफ. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप. आता तुम्हाला काय करायचंय, हे शब्द वापरून तुम्हाला एक पॅराग्राफ लिहायचा आहे. प्लीज नोट, इथे AIचा वापर करून हा पॅराग्राफ लिहायचा नाहीये, तुम्हाला स्वतः पॅराग्राफ लिहायचा आहे. फॉर एक्झाम्पल, हे वर्ड्स वापरून आपण एक पॅराग्राफ लिहूया. एव्हरी डे आय स्टार्ट माय वर्क बाय चेकिंग माय टास्क. देन आय अपडेट माय शेड्यूल फॉर द डे. आय हॅव अ मीटिंग. आय प्रिपेअर द रिपोर्ट्स आय नीड. आय ऑलवेज ट्राय टू फिनिश एव्हरीथिंग बिफोर द डेडलाईन सो दॅट माय वर्क स्टेज ऑर्गनाइज्ड. यानंतर काय करायचंय, हा पॅराग्राफ तुम्हाला AI मध्ये पेस्ट करायचा आहे. अँड गेट इट करेक्टेड बाय गिव्हिंग दिस प्रॉम्प्ट. करेक्ट इट अँड सजेस्ट करेक्शन्स अँड एक्सप्लेन व्हाय दे वर रॉंग. नाव यू हॅव इट. आता तुमच्याकडे करेक्ट पॅराग्राफ रेडी आहे. असं लिहिलं की वर्ड्स परमनंटली ऍक्टिव्ह होतात तुमच्या ब्रेनमध्ये. स्टेप 4. रिव्ह्यू. रिव्ह्यू म्हणजे काय? पुन्हा पुन्हा त्याची रिव्हिजन करणं फार इम्पॉर्टंट आहे. वर्ड्स वन टाइम शिकून उपयोग होत नाही. त्याची पुन्हा पुन्हा रिव्हिजन केल्याशिवाय ते ब्रेनमध्ये ऍक्टिव्ह होत नाही. रेपिटेशन इज अ मदर ऑफ लर्निंग. सो बेस्ट रिव्ह्यू मेथड इज रीड युअर पॅराग्राफ अगेन. जेव्हाही तुम्हाला वाटेल की मला त्या व्होकॅब्युलरी वर्ड्सची रिव्हिजन करायची आहे, तुम्ही तो पॅराग्राफ वाचा. का? कारण तो तुमचा कॉन्टेक्स्ट आहे. तुमच्या ब्रेनने ते तयार केलेला आहे. तुम्हाला रिलेटेबल वाटतो. तुम्हाला माहिती असतं की हे वर्ड्स मीच तयार केले, हे सेंटेन्सेस मीच तयार केले. सो तुम्हाला ते फॅमिलियर वाटतं. दिस मेक्स पॅसिव्ह वर्ड्स ॲक्टिव्ह. सो व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ दिस मेथड? यामुळे
तुमची ॲक्टिव्ह व्होकॅब्युलरी वाढते. नेक्स्ट, बोलताना वर्ड सहज तुमच्या डोक्यात आणि मग तोंडात येतात. तुमची व्होकॅब्युलरी आणि फ्लुएन्सी वाढते. ग्रामर तुमचं ऑटोमॅटिकली मजबूत व्हायला लागतं. सो लेट्स रिवाइज. फर्स्ट, टॉपिक निवडा. सेकंड, त्यातले कुठलेही 5 व्होकॅब्युलरी वर्ड्स निवडा किंवा सगळेच व्होकॅब्युलरी वर्ड्स तुम्ही लिहू शकता. ते सेंटेन्सेसमध्ये वापरा. त्याचा स्वतः पॅराग्राफ लिहा. तो ChatGPT कडून चेक करून घ्या. रिव्हिजन करताना तो पॅराग्राफ पुन्हा पुन्हा वाचा. फॉलो दिस मेथड अँड युअर इंग्लिश विल इम्प्रूव्ह फास्टर दॅन एव्हर. If you found this video helpful, like, share and subscribe to the channel. I'll see you in the next video. Bye bye.